आणि यानंतर बातमी आहे महिला आरक्षणाच्या संदर्भात मोठ्या डिबेटच्या शक्यतेची। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली आणि विरोधकांवरती जोरदार टीका केली आहे। महिला आरक्षणाचं विधेयक हे संसदेमध्ये नामंजूर झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या भूमिकेवरती आक्षेप घेतला आणि विरोधक हे महिलांच्या विरोधी असल्याचं देखील सांगितलं। यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांनी महिला आरक्षणाच्या विधेयकावरती चर्चेसाठी ओपन चॅलेंज दिलंय। विरोधकांमधलं कुणीही आपल्याशी विधेयकावरती चर्चा करावी असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि मुख्यमंत्र्यांचं हेच चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय। आमच्यापैकी कोणीही डिबेटसाठी तयार असेल ते सांगतील ती तारीख आणि सांगतील त्या ठिकाणी आम्ही डिबेटसाठी जाऊ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। त्यामुळे आता यावरती मुख्यमंत्री नेमकी काय प्रतिक्रिया देणार आहेत हे बघणं महत्त्वाचं राहील। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है। वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊँगी और एक अच्छी चर्चा हो सकती है। जहाँ उनकी अगर कुछ गलतफहमियाँ हो भारत सरकार के बारे में, तो मैं बड़ी विनम्रता से फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो। दरम्यान विरोधकांनी हे विधेयक नामंजूर करत महिलांच्या विरोधी अजेंडा राबवल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। तर संसदेमध्ये मुख्यमंत्री नव्हते, मी होते। 2023 मधलं विधेयक मंजुरीच्या नंतरही सरकारनं 2.5 वर्षांमध्ये का लागू केलं नाही असा सवालही सुप्रिया सुळेंनी विचारलाय। 2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली। माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचं आहे की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केले तर आपण आता 2026 मध्ये आहोत। 24, 25, 26 2.5 वर्ष झाली हे बिल पास करून। ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं। त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33% आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलंय आणि विरोधाचा विषय येतोच कुठे। दरम्यान सगळ्याच राज्यांमध्ये 50-50% जागा वाढणार होत्या। विरोधकांनी आपला महिला विरोधी चेहरा आरशामध्ये बघावा अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तर मुख्यमंत्री अभ्यासू आहेत, पण दिल्लीमधून चिठ्ठी आली त्यामुळे ते असं बोलतायत अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। यापूर्वीही 2008 साली जेव्हा आपण लागू केलं, 2009 साली 2001च्या सेन्ससने लागू केलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे आणि आता आम्हाला ते बोलतायत। त्यांनी आरसा बघितला पाहिजे, त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील। माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे।
माझी माननीय मुख्यमंत्र्यांकडून अटॅकची अपेक्षा थोडीशी वेगळी होती, कारण महिला विरोधी आम्ही आहोत किंवा ते दिल्लीवरनं ब्रीफिंग जे सगळ्यांनाच NDAमध्ये दिलेलं आहे त्याच्यात जी नोट असते, कारण का ते एक दिल्लीचं आहे की ते स्वतःचे पक्षाचे लोक आणि मित्र पक्षांना एक टाईप नोट पाठवतात. सगळ्यांची भाषणं त्याच फॉर्मॅटमध्ये आले, एका सुरात, एका स्वरात, एका शब्दात ते सगळे बोलतात. त्यामुळे कदाचित, कारण का मला देवेंद्रजी खूप अभ्यासू नेतृत्व आहे हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे महिला आरक्षणाचं बिल हे 23मध्ये पास झालंय हे देवेंद्रजींना 2000% माहिती आहे. पण कदाचित दिल्लीवरनं जे नोट्स आले असतील, जे प्रेशर आलं असेल की नाही पक्षाची आता हीच लाईन आहे ती चालवा, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्यावर हे प्रेशर येऊ शकतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.